या स्पर्धेचा शिकारी 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूवरती कळणार आहे या कोण बनणार स्पर्धेचा शिकारी आणि सुवर्ण अक्षराने या करंट टाकावरती कोणाचं नाव कोरलं जाणार याची देखील उत्कंठा. अगदी असं म्हटलं जातं खऱ्या अर्थानं यशाची वाटचाल करण्याकरिता दोन खऱ्या अर्थानं वस्तूंची गरज असते. एक म्हणजे खऱ्या अर्थानं मोठी वाटचाल म्हणजेच काय तर आपलं प्रयत्नांचा परिश्रम आणि दुसरे म्हणजे संघर्ष. आता कोणता संघर्ष घडवणार याची देखील चर्चा रंगणार आहे. हाफ टॅकर ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न हलक्यानं फक्त फ्लिक केल्या एकदा वर्जित झाली आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव वर्जित होताना पाहायला मिळतात. 4 चेंडू आहेत आणि 7 धावा आहेत. एक मोठा फटका या करंट टॅकावरती सुवर्ण अक्षरानं आपलं नाव कोरणार. 4 चेंडू आहेत 7 धावा आहेत. मॅच ऑन आहे गेम ऑन आहे. चला गोलंदाजची मार्कवरती गोलंदाज जर आपण पाहिलं तर मात्र गोलंदाज गणेश मार्गस्थ आहे. यावेळेस जाऊ दिले सोडू दिलं. स्विंग अँड मिस. यष्टी रक्षकाच्या हातखंडामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू हाताळलाय. अगदी यष्टी रक्षकाच्या हातखंडामध्ये चेंडू विसावतोय. 3 चेंडू आणि 7 धावा आहेत. मॅच ऑन आहे गेम ऑन आहे. मॅच ऑन गेम ऑन. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला आपल्याला चिरगाव संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला पेवे सनी आहे. पेवे सनी चिरगाव की पेवे सनी. चोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. क्षेत्ररक्षक येस पंच दर्शवतात. वाईट बॉल आहे. वाईट वातावरण करून टाकलाय टाईट आणि दोन्ही संघ एकमेकांसमोर जिंकण्यासाठी करतात फाईट. आता समीकरण पहा. येणारे उर्वरित 3 चेंडू आहेत आणि 5 धावा आहेत. 3 चेंडू आहेत 5 धावा आहेत. एक बाजूला चिरगाव दुसऱ्या बाजूला पेवे सनिया. पेवे सनी की चिरगाव की पेवे सनिया. कोण सेलिब्रेशन करणार कोणता संघ. 3 चेंडू आणि 5. अरे 3 झाले दादा. विकेट आहे का ही आता? हा विकेट आहे. तेच बोललो विकेट. यस माफी असा मी विकेट आहे. विकेट आहे. येणारे 3 चेंडू आहेत आणि 6 धावा आहेत. येस 3 चेंडू आणि 6 धावा आहेत. मी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. कोण काय इथं भाऊ वाज इथं काय समजलं वाज की तिथं जितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस जाऊ दिले. पंचांकडे अपील देखील केली गेली. यस वाईड वाईड. आता सामना दोन्ही साईडने आलाय फाईट. अगदी 2 वाला मॅच आलाय. एक बाजूला जर आपण पाहिलं तर मात्र पेवे सनी आहे. दुसऱ्या बाजूला चिरगाव कालेश्वरी आहे. हार मांडण्यास तयार नाही आहेत दोन्ही संघाच्या दरम्यान. अगदी जर आपण पाहिलं बराबरी होताना पाहायला मिळतं. अर्थातच टपवाला मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडू आणि 5. 3 चेंडू आणि 5. घणाघाती प्रहार. पार आणि धावा मिळतील या बॉलवरती. विजयाचा शंकरात फुगणाऱ्या षटकार. कम ऑन डिले. थँक्यू डीजे मास्टर. लात मारून या आव्हानानं गंध यशाचा धुंद करूया. मिठीत घेऊन आपले स्वप्न आयुष्याचा उत्साह साजरा करूया. जल्लोष सुरू होतोय अगदी चिरगाव गावाचं आणि चॅम्पियन ठरलं या स्पर्धेच्या दरम्यान चिरगाव संघ. यस कम ऑन डीजे.